नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। योजनांसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहू शकता की एस टी महामंडळ अंतर्गत जर बसमधून तुम्हाला प्रवास करायचा असेल तर NCMC कार्ड आहे ते कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। सदरचं कार्ड कसं काढायचं याची देखील माहिती आपण दिलेली आहे। ऑनलाईन कार्ड आहे ते तुम्हाला काढता येणार नाही आहे। जवळच्या तुमच्या ST डेपोमध्ये किंवा अधिकृत एजंट आहेत यांच्या माध्यमातून तुम्ही कार्ड काढू शकता आणि याची रिचार्जची प्रोसेस देखील सुरू झालेली आहे। एजंटच्या माध्यमातून किंवा तुम्ही ज्यावेळी प्रवास करताय याच्या माध्यमातून ज्यावेळी कंडक्टर तुमच्या सोबत येतील समोर येतील त्यावेळी तुमच्या ST प्रवासामध्ये देखील तुम्ही कंडक्टर यांच्या माध्यमातून NCMC कार्डला 100 रुपयांपासून रिचार्ज करू शकता। आता मोठा प्रश्न आहे की जो रिचार्ज करायचा आहे, आपण सांगितलंच आहे की जी रिचार्ज करण्याची प्रोसेस आहे ती अजून आपल्याला Google पे असेल किंवा मोबाईलच्या माध्यमातून करता येत नाही आहे किंवा आपल्या कार्डमध्ये बॅलन्स किती शिल्लक आहे हे देखील आपल्याला चेक करता येत नाही आहे। ही देखील प्रोसेस पुढील काही दिवसांमध्ये सुरू होईल। पण जो NCMC कार्डचा जो रिचार्ज आहे तो नक्की कसा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे सवलतधारक आहेत यांच्यासाठी खरोखर फायदेशीर आहे का किंवा नुकसानकारक आहे का, तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर NCMC कार्डचं जे रिचार्ज आहे ते साधारणतः 100 रुपयांपासून, आधी त्यांनी सांगितलं होतं की 50 रुपयांपासून, पण तुम्ही अधिकृत एजंट असेल किंवा जवळच्या डेपोमध्ये गेला असाल तर या ठिकाणी 100 रुपयांपासून रिचार्ज करावं लागतं आणि साधारणतः 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये, 400 रुपये तुम्हाला हवा तेवढा रिचार्ज तुम्ही करू शकता। आणि सगळ्यांनाच आपण सांगू इच्छितो की तुम्ही जो रिचार्ज केलेला आहात त्याची व्हॅलिडिटी नसते। जोपर्यंत तुमचं कार्डची व्हॅलिडिटी कार्डवरती दिलेली आहे, साधारणतः 10 ते 15 वर्षापर्यंत ती व्हॅलिडिटी आहे, तोपर्यंत तुम्ही ते पैसे ST प्रवासामध्ये केवळ वापरू शकता आणि ते देखील केवळ आणि केवळ महाराष्ट्रामध्ये। तर याच्यामध्ये लक्षात घ्या की जर तुम्हाला बॅलन्स चेक करायचा असेल तर जवळच्या असणाऱ्या ज्यावेळी तुम्ही प्रवास करताय त्यावेळी कंडक्टरच्या माध्यमातून तुम्ही बॅलन्स चेक करू शकता, एजंटच्या माध्यमातून बॅलन्स चेक करू शकता। पुढील काही आगामी काळामध्ये तुम्हाला देखील ही सर्व्हिस मोबाईलवरती देखील चेक करता येणार आहे। आता एक ग्राहक हिताचा जो महत्त्वाचा प्रश्न जो समोर निर्माण होतो की जे सवलतधारक आहे तर यांना NCMC कार्ड आहे तर याचा रिचार्ज करण्यासाठी जर 100 रुपये मोजावे लागत असतील तर 100 रुपयांमधील केवळ 87 रुपये एवढा रिचार्ज आहे तो आपल्याला NCMC कार्डमध्ये पाहायला मिळतो। म्हणजेच 100 रुपयांमागे तब्बल 13 रुपयांचं नुकसान जे लाभार्थी आहेत तर यांना द्यावं लागते। तर पूर्वी काय व्हायचं, जेवढं तिकीट आहे तेवढेच पैसे द्यावे लागत होते, पण आता NCMC कार्डचं जर तुम्ही 100 रुपयाचं रिचार्ज करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी 13 रुपयांचं नुकसान लक्षात घ्या भोगावं लागणार आहे। म्हणजे 100 रुपयांचा रिचार्ज केला तर सर्व्हिस टॅक्स म्हणून 13 रुपये गव्हर्नमेंटकडे जातात किंवा जे काही कंपनी असेल त्या कंपनीला जात असेल आणि उरलेला 87 रुपयांचा जो रिचार्ज आहे तोच तुम्हाला वापरण्यात येणार आहे। म्हणजेच काय की जे सवलतधारक आहेत महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येवरती ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हाफ तिकीट आहे, ज्येष्ठ नागरिक असतील, पत्रकार असतील तर यांना फारसा फायदा होणार नाही आहे। कारण का लक्षात घ्या की तर यामध्ये काय होणार आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी आहेत आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, इतर सवलत घेणारे जे लाभार्थी असतील तर यांना काय करावं लागणार आहे, जर 100 रुपयांचा तुम्ही रिचार्ज करत असाल तर 13 रुपये तुमच्या अगोदरच जाणार आहेत। म्हणजेच काय की मोठ्या प्रमाणावरती नुकसान होणार आहे। म्हणजेच आपण एका लाभार्थ्याचा विचार करू नका, तर महाराष्ट्रामध्ये लाखो आणि असंख्य लक्षात घ्या लाभार्थी आहेत की जे ST महामंडळमधून प्रवास करतात। महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1.5 कोटीपेक्षा जास्त केवळ पात्र लाडक्या बहिणी आहेत, महिलांची संख्या जास्त आहे। जर यांच्याकडून 13 रुपये जर कट झाले तर मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींचं नुकसान होत आहे, सवलतधारकांना याचा फायदा होणार नाही आहे। कारण का लक्षात घ्या की 100 रुपयांच्या रिचार्जवरती आपण प्रत्येक वेळी रिचार्ज करणार त्याच्यावेळी सर्व्हिस टॅक्स कट होणार आहे। जर तुमच्याकडे कॅश असेल तर जेवढं तिकीट आहे हाफ तिकीट तेवढेच पैसे तुम्ही देत होतात। त्यामुळे ह्या गोष्टीवरती कुठेतरी शासनाने विचार करायला पाहिजे आणि जे लाभार्थी आहेत त्यांना खरोखर लाभ आहे तो मिळाला पाहिजे आणि अशा प्रकारच्या टॅक्सच्या माध्यमातून जी रक्कम आहे ती अजून कमी करण्यात यावी हीच आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे। त्यामुळे अनेक लाभार्थी आहेत हे विचार करत आहेत की कार्ड काढावं की नाही, तर कार्ड कंपल्सरी भविष्यात करण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्हाला कार्ड काढावंच लागणार आहे। फक्त प्रश्न आहे रिचार्जचा, तर सध्या तरी यामध्ये कुठलाच बदल नाही आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारे तुमच्या काय शंका असतील याबद्दल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। अनेक नागरिक आहेत तर यांना NCMC कार्ड काढताना अनेक प्रॉब्लेम येत आहेत, थंब उठत नाही आहेत किंवा OTP जात नाही आहे, तर अशा प्रकारे रांगांमध्ये उभं राहावं लागतंय। तर अशा प्रकारची सध्या अपडेट आहे। तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। शासनाने विचार करून
करून जो रिचार्ज 100 रुपयांचा आहे याच्यावरती 13 रुपये जे सर्व्हिस टॅक्स म्हणून कट केले जातात, तर हे कमी करावं हीच आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.